शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आता तिसरी यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। शरद पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आता तिसरी उमेदवार यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी उमेदवार यादी ही आता जाहीर करण्यात आलेली आहे। काल दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आता ही तिसरी यादी आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये आता कोणकोणत्या जागांवरती आता उमेदवार देण्यात आले हे देखील आता अगदी थोड्याच वेळात कळणार आहे। तिसरी यादी आधी जाहीर करण्यात आली होती, आता ही चौथी यादी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ही दाखल करण्यात आली आहे। काटोलमधून सलील देशमुख, दौंडमधून रमेश थोरात यांना आता तिकीट देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची या यादीमध्ये चौथ्या यादीमध्ये एकूण 7 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे। याआधी तिसरी यादी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती। काटोलमधून सलील देशमुख आणि दौंडमधून रमेश थोरातांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळे राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असा सामना दौंडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहे। निलेश, यातली एक महत्त्वाची माहिती अशी आहे की मागच्या अनेक दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला पाहायला मिळत नाहीये। आता माढा मतदारसंघ अजूनही घोषित केलेला नाहीये, हे या लिस्ट मधून पाहायला मिळत आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मान तालुक्याची देखील प्रचंड चर्चा चालू झाली होती। मान तालुक्यातून संधी कोणाला मिळणार ही चर्चा होती। या ठिकाणी प्रभाकर देशमुख यांना संधी मिळेल असं सांगण्यात येत होतं, मात्र ऐन वेळी आता प्रभाकर घारगे यांना संधी देण्यात आलेली आहे। प्रभाकर घारगे माजी आमदार आहेत। दुसरीकडे काठोलमध्ये अनिल देशमुख यांना माघार घेतल्यानंतर सलील देशमुख यांची उमेदवारी आता त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। खानापूर विधानसभेसाठी देखील वैभव पाटील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते। सदाशिव पाटील यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दौंड विधानसभेची एक प्रचंड चर्चा होती, कारण दौंड विधानसभेमध्ये रमेश आप्पा थोरात प्रयत्नशील होते, त्या ठिकाणी अशोक पवार हे देखील प्रयत्नशील होते। मात्र रमेश आप्पा थोरात जे अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय होते त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुसदमध्ये शरद मैंद तर सिंदखेडामध्ये संदीप बेडसे अशी 7 जणांची लिस्ट पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जवळपास 76 उमेदवार आतापर्यंत जाहीर केले होते। आता त्याच्यामध्ये या 7 उमेदवारांची लिस्ट ऍड होताना पाहायला मिळत आहे। अजूनही मान तालुक्याची माढा विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये। नक्कीच निलेश, पण आता अजून कुठल्या जागांवरती अजून तिढा सुटलेला नाहीये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाच्या? सध्या जी जागा समोर येते त्याच्यामध्ये माढा विधानसभेचीच जास्त चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। मान तालुक्याची एक जास्त चर्चा होती, मात्र मान तालुक्याचा जो उमेदवार आहे तो देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कदाचित आजच जयंत पाटील पुन्हा एकदा माध्यमांशी बोलण्याची दाट शक्यता आहे। काही वेळात मुंबईमध्ये जयंत पाटील पोहोचतायत, त्यामुळे जयंत पाटील आणखीन काही उमेदवारांची नाव घोषित करतायत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की वरुड मोर्शी विधानसभेसाठी अजूनही उमेदवार जो आहे तो महाविकास आघाडीने जाहीर केलेला नाहीये। वरुड मोर्शी विधानसभेसाठी महायुतीकडून 2 उमेदवार आलेत, मात्र महाविकास आघाडीचा या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला नाहीये। त्यामुळे वरुड मोर्शीसाठी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण कुठेतरी देवेंद्र भुयार हे देखील महाविकास आघाडीकडून प्रयत्न करतायत अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र वरुड मोर्शीमधून आता महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला ही जागा आलेली आहे। माढा विधानसभा मतदारसंघ, वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ हे 2 प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघ सध्या समोर पाहायला मिळत आहेत, त्यांचे उमेदवार अद्याप जाहीर नाहीत। पण निलेश, हे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी शरद पवारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? सातत्यानं इच्छुक उमेदवारांचा शरद पवारांशी संपर्क होता। खरं तर मान तालुक्याचा विचार करायला गेला तर कालपर्यंत मान तालुक्याची मीटिंग चालू होती। काल संध्याकाळी उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू झाली आणि प्रभाकर देशमुखांच्या ऐवजी प्रभाकर घारगेंचं नाव आलं। प्रभाकर देशमुखांना थेट ट्विटरवर पोस्ट केली आणि विधानसभा मतदारसंघातील लोकांची जाहीर माफी मागताना आपण विधानसभेच्या निवडणुकीतूनच माघारी घेतोय अशा पद्धतीचा निर्णय जाहीर केला। आणि त्यामुळं आपण पाहतोय की माढा मान मतदारसंघाचा आता उमेदवार बदललाय। माढा विधानसभा मतदारसंघाचं मात्र अजूनही जाहीर झालेलं नाहीये। या ठिकाणाहून बबनदादा शिंदे, अभिजित पाटील अशी प्रमुख नावं चर्चेत आहेत। रणजित मोहिते पाटील यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली होती। शरद पवारांना बबन शिंदे यांच्यासमोर एक अट ठेवली होती की ते स्वतः उमेदवार असतील तर त्यांना आपण तिकीट देऊ, मात्र बबन शिंदेची पहिल्यापासून रणजित शिंदे जे त्यांचे चिरंजीव आहेत यांच्यासाठी आग्रह असल्याचं पाहायला मिळतोय। रणजित शिंदेचा आणि बबन शिंदेचा अद्याप प्रवेश झालेला नाहीये। उद्याचा 1 दिवस बाकी आहे आणि अजूनही आदल्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार
जाहीर पूर्णपणे झालेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण निलेश, ज्या जागांवरती अजूनही तिढा आहे त्या जागांचा तिढा सुटायला अजून वेळ का लागतोय? कारण आता अर्ज भरायला अवघे 2 दिवस शिल्लक आहेत, तरी सुद्धा अजून या जागांवरचा तिढा सुटलेला नाहीये. माढा मतदारसंघाचा जर आपण विचार करायला गेलो तर 6 ते 7 उमेदवारांना त्या ठिकाणी दावा केला होता आणि शरद पवारांना सातत्याने त्यांच्यासोबत समन्वय ठेवण्याचं काम केलं होतं. सातत्यानं उमेदवार कोण असावा यामध्ये या सर्व 6 उमेदवारांनी एक उमेदवार द्यावा, त्यानंतर पक्षाकडून उमेदवार जाहीर केला जाईल अशा पद्धतीचं त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती. मात्र प्रत्येकालाच या विधानसभा मतदारसंघातून लढायचं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा सुटेल नाहीये. दुसरीकडे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार करायला गेला तर कुठेतरी देवेंद्र भुयार हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने येतील अशी एक चर्चा होती. मात्र देवेंद्र भुयार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी अर्ज देताना कुठेतरी एबी फॉर्म दिलाय अशी देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आता वरुड मोर्शी विधानसभेसाठी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. सध्या हे 2 महत्वाचे विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर दिसत आहेत, जिथून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाहीये. आज संध्याकाळी उशिरापर्यंत या देखील दोन्ही विधानसभेचे उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. नक्कीच निलेश, कारण आता या ज्या जागांवरचा ज्या शिल्लक जागांवरचा जो तिढा आहे तो लवकरच आज संध्याकाळपर्यंत सुटेल अशी देखील आशा बाळगूयात. धन्यवाद निलेश, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण आता पाहतोय स्क्रीनवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 4थी उमेदवार यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. सलील देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर माणमधून प्रभाकर घारगेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर खानापूरमधून वैभव पाटील, अरुणादेवी पिसाळ यांना वाईमधून, तर दौंडमधून रमेश थोरात आणि पुसदमधून शरद मैंद यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.